नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तो खूप खास असणार आहे, कारण का आता सीईटी एक्झामला जवळजवळ 8 ते 10 दिवस शिल्लक राहिलेत आणि तुमची शिफ्ट कधी आहे त्यानुसार तुमचं प्रिपरेशन आता चालू असणार आहे. मग आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे यामध्ये मी तुक्का स्ट्रॅटेजीबद्दल सांगणार आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये मी तुक्का टिप्स वगैरे सांगितले आहेत, परंतु मला वाटलं काही एक्स्ट्रा टिप्स ज्या आहेत त्या मी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या नव्हत्या, त्या आणि ज्या काही टिप्स तुम्हाला पुढच्या 7 दिवसांमध्ये फॉलो करायचे जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे तो नक्की इम्प्रूव्ह होईल. यासाठी फ्री म्हणजे शॉर्ट ट्रिक्स आणि तुक्का स्ट्रॅटेजी या दोन्ही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की तुक्का स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. खरं तर ही गोष्ट जी आहे ना की तुक्का कसा मारायचा, कोणते एमसीक्यूज गेस करायचे आणि गेस केलेले एमसीक्यूज कसे करेक्ट चूज करायचे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सिंपल तुम्हाला 10 स्टेप्स सांगणार आहे. जास्तही मोठ्या नाही, सिंपल 10 स्टेप्स आहेत. या 10 स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर डेफिनेटली तुमचे 60+ मार्क्स हे तुक्का स्ट्रॅटेजीने कन्फर्म होऊ शकतात. त्यामुळे आजच्या ह्या ज्या टिप्स सांगणार आहे ना त्या नक्की फॉलो करा. आता येतो की तुक्का तुम्हाला का मारायचा याबद्दल थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवा की होतं असं की सगळेच काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह होत नाहीत. आता विचार करा की जर आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 50 म्हणजे प्रत्येकी 50 क्वेश्चन 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे फिजिक्स आणि केमिस्ट्री, तर किती डिफिकल्ट आहे की सगळेच क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करत बसाल तर किती वेळ कन्झ्युम होऊ शकतो. आणि सीईटी सेलला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते काय करतं, जे विद्यार्थी टाईम आणि प्रेशर या दोन गोष्टी मॅनेज करू शकतात ना, नक्की सीईटीमध्ये चांगलं पर्सेंटेज मिळतं. त्यामुळे तुक्का स्ट्रॅटेजी यासाठी फॉलो करायची आहे की ते 1-2 मार्क्स जे असतात ना ज्याने ते तुक्क्याने वाढतात ते खूप गरजेचे आहेत. ज्यावेळी तुमच्या हातामध्ये तुमचं पर्सेंटाईल येईल त्यावेळी तुम्हाला समजेल की त्या 1-2 मार्क्सचा किती इफेक्ट होतो. कारण का खूप रँक जी असते ना 200-300 घसरत जात असते आणि याचा इफेक्ट पुढे तुम्हाला कॉलेज मिळताना होतो. त्यामुळे आता येतो व्हिडिओच्या तुक्का स्ट्रॅटेजीच्या स्टेप्सवरती. पहिलं म्हणजे काय, आता तुक्का कधी मारायचा आहे, ज्यावेळी तुम्ही सीईटीचा पेपर अटेम्प्ट करणार आहात. सुरुवातीलाच तुम्ही डायरेक्टली एमसीक्यूज गेस करायला सुरुवात कराल का? मुळीच नाही. कोणत्याही विद्यार्थ्याने ज्यावेळी क्वेश्चन पेपर म्हणजे ज्यावेळी तुम्ही PC समोर तुमचा पेपर स्टार्ट होतो त्यानंतर इतकंच करायचं आहे की जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला येतात ते पहिल्यांदा परफेक्टली अटेम्प्ट करायचे आहेत. ही पहिली स्ट्रॅटेजी. जर कोणताही क्वेश्चन समजा येत नाही तर मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि पुढं मूव्ह ऑन करा. डायरेक्टली तिथंच तुम्ही तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे अप्लाय करत बसाल असं करू नका. त्यामुळे स्टेप नंबर 1 असणार आहे तुक्का स्ट्रॅटेजी किंवा जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये ज्या टेक्निक्स आणणार आहे त्या सगळ्या एंडिंगला अप्लाय करायच्या. दुसरं आहे म्हणजे काय, आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय, सीईटीला काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे कोणीही विद्यार्थ्यांनी एकही क्वेश्चन स्किप करायचं नाही. जेवढे क्वेश्चन्स आहेत ना सगळ्यांचे आन्सर्स मार्क करून यायचं. का? कारण का भलेही तुमचा त्या 10 क्वेश्चन्स समजा अंदाजे मार्क केले तर त्यातून ॲटलिस्ट प्रोबॅबिलिटी आहे की 2 किंवा 3 क्वेश्चन्स तरी ॲटलिस्ट बरोबर येतील ना. त्यामुळे एकही क्वेश्चन स्किप करायचे नाहीत. सगळेच्या सगळे 150 क्वेश्चन्स तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजेत. ही होती स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 काय असणार आहे की सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे इलिमिनेशन टेक्निक. इलिमिनेशन टेक्निक जे आहे ना हे सगळे मुलं फॉलो करतात. कारण का मी 2-3 वर्ष विद्यार्थ्यांना सजेस्ट करत असतो. इलिमिनेशन म्हणजेच काय, जे इररिलेव्हंट जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही रिमूव्ह करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ सांगतो, आता ज्यावेळी ऑर्गॅनिकच्या काही क्वेश्चन्स आले असतात आणि त्यामध्ये विचारलं असतं की रिॲक्शनचं प्रोडक्ट वगैरे काय आहे, त्यावेळी तुम्ही काय करू शकता, त्या रिॲक्शन्सबद्दल किंवा त्या चॅप्टरबद्दल जेवढं काही तुम्हाला नॉलेज आहे ते यूज करून जे बाकीचे जे इररिलेव्हंट ऑप्शन्स आहेत ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. ही होती स्टेप नंबर 3. का? कारण का होतं असं, ज्यावेळी इलिमिनेशन टेक्निक आपण यूज करतो ना, या इलिमिनेशन टेक्निकचा यूज यासाठी करायचा की त्या क्वेश्चन्स आपण वाचतो, त्यानंतर ऑप्शन्स आपण वाचतो आणि आपल्याला वाटतं की हे 2 ऑप्शन्स आहेत ना ते मॅच नाही होत आहे किंवा जरा वेगळे वाटत आहेत, मग ते आपण रिमूव्ह करू शकतो. जेणेकरून काय होईल, आपण करेक्ट ऑप्शनपर्यंत पोहोचण्याची प्रोबॅबिलिटी वाढेल. त्यामुळे 3rd स्टेप आहे इलिमिनेशन टेक्निक. आणि या ज्या आता स्टेप सांगतोय ना या सगळ्या आतापासून PYQ सॉल्व्ह करताना, तुमच्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करताना सगळ्याच्या सगळ्या तुम्ही फॉलो करायला स्टार्ट करा. जेणेकरून ही प्रॅक्टिस आतापासून होईल. डायरेक्टली सीईटी एक्झाममध्ये जातो आणि तुक्का स्ट्रॅटेजीवरती अप्लाय करून बघतो असं होणार नाही आहे. मॉक टेस्ट सॉल्व्ह करतानाच आता ह्या गोष्टी म्हणजे सराव करणं खूप गरजेचं आहे. ही होती स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. का? कारण काय, ज्यावेळी मी सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड करत असतो ना एक गोष्ट ऑब्झर्व केली, विद्यार्थी काय करतात, क्वेश्चन्स वाचतात, डायरेक्टली सोल्युशन्स किंवा डायरेक्टली सॉल्व्ह करण्यावरती फोकस करतात. असं नाही आहे. क्वेश्चन नीट वाचायचा,
दुसरं, क्वेश्चन वाचल्यानंतर ऑप्शन्स पण वाचायचे. क्वेश्चन वाचल्यानंतर थिंक करायचं या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे काय. काही वेळा होतं असं की क्वेश्चनचे जे आन्सर्स असतात ना ते क्वेश्चन्समध्येच दडलेले असतात. आपण काय करतो, त्या प्रेशरमध्ये किंवा त्या गोंधळामध्ये ते लक्षच देत नाही क्वेश्चनकडे. डायरेक्ट आपल्याला काय वाटतं की मॅथ्सचा एखादा क्वेश्चन आला आहे ना, डायरेक्टली आपण सॉल्विंगला म्हणजे स्टार्ट करतो. असं करायचं आहे, क्वेश्चन्स नीट वाचायचं आहे, क्वेश्चनचे ऑप्शन्स नीट वाचायचे आहेत. एखाद्या वेळी क्वेश्चन्समध्येच आन्सर दडलेलं असतं, ते चूजली वाईजली फाइंड करायचं आहे. ही होती स्टेप नंबर 4. आता ज्या काही नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, ज्या काही क्वेश्चन्समध्ये ऑल ऑफ द वगैरे अबव किंवा नन ऑफ द अबव असते ना, चान्सेस सांगतो ऑल ऑफ द अबव ज्या क्वेश्चन्समध्ये असते 90% चान्सेस तेच असतात की ऑल ऑफ द अबव इज करेक्ट आन्सर. आणि ज्या क्वेश्चन्समध्ये नन ऑफ द अबव असते ना ते चान्सेस खूप जरा कमी असतात. नन ऑफ द अबवचे कमी असतात, ऑल ऑफ द अबवचे जास्त असतात. त्यामुळे ज्या क्वेश्चन्समध्ये दिसेल ना जास्त फोकस त्यावरती करा की ऑल ऑफ द अबव वगैरे होते की नाही, आणि नन ऑफ द अबव जे असणार आहे ते चान्सेस थोडे कमी असणार आहेत. नेक्स्ट स्टेप असणार आहे ती म्हणजे काय, एलिमिनेट एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एलिमिनेट एक्स्ट्रीम व्हॅल्यूज याचा अर्थ काय, काही वेळी ज्यावेळी आपण क्वेश्चन्स वाचतो त्यावेळी क्वेश्चनच्या ऑप्शन्समध्ये अशा काही व्हॅल्यूज असतात. उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या ऑप्शन्समध्ये समजा 10 म्हणजे 10 to 20 आणि ज्या दोन काही व्हॅल्यूज असतात ते एक्स्ट्रीमली दिलेले असतात. उदाहरणार्थ म्हणजे त्याचा काहीच संबंध नाही आहे. काही व्हॅल्यूज 2 ते 3 व्हॅल्यूज असे असतील ते क्लोज असतील आणि एक व्हॅल्यू असे असेल ना ती खूप आउट ऑफ द स्ट्रीम असेल. मग यावेळी काय करायचं आहे, जी एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहे तिला पहिल्यांदा एलिमिनेट करायचं आहे. ही असणार आहे नेक्स्ट स्टेप. ही नक्की फॉलो करून बघा, कारण का ही टेक्निक बघितली नाही. भरपूर विद्यार्थी जे टॉपर्स विद्यार्थी वगैरे असतात ना त्यांच्याशी बोलताना ते सुद्धा सांगतात की एक्स्ट्रीम व्हॅल्यूज वगैरे जर असतील ना तर ते रिमूव्ह करायला सांग, जेणेकरून जे ऑप्शन्सपर्यंत पोहोचण्याची प्रोबॅबिलिटी आहे ते लवकरात लवकर पोहोचेल. आता इथून नेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाची टेक्निक आहे. त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, आता तुमच्या CET प्रिपरेशन हार्डली मला वाटतं 8 ते 10 दिवस राहिले आणि ज्यांच्या शिफ्ट लेट आले त्याच्यासाठी 15 दिवस राहिले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, कारण का आता वेळ आलेली आहे की तुम्हाला तुमचा स्कोर बूस्ट करायचा आहे. कारण का डायरेक्टली जर तुम्ही CET एक्झाममध्ये जाऊन बसाल तर समजणार नाही 150 क्वेश्चन्स तुम्हाला कसे अटेम्प्ट करायचे आहेत, मॅथमॅटिक्सला कसा वेळ द्यायचा आहे, केमिस्ट्रीला कसा वेळ द्यायचा आहे, फिजिक्सला कसा वेळ द्यायचा आहे, केमिस्ट्रीचे कोणते क्वेश्चन्स चुकत आहेत, सिली मिस्टेक्स कुठे होत आहेत, या सगळ्या गोष्टी अनालाइज करायची, स्कोर इम्प्रूव्ह करायची जबाबदारी आतापासून स्टार्ट होते. त्यामुळे जे विद्यार्थी मॉक टेस्ट अजूनही स्टार्ट करत नाहीत, फक्त सिलेबसच्या मागे लागलेत, रिव्हिजनच्या मागे लागलेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, रजिस्ट्रेशन नक्की करा. खरं तर या मॉक टेस्ट आहेत टोटल 25 फुल लेंथ टेस्ट आहेत. तुम्हाला जितक्या हव्यात तितक्या टेस्टमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन मिळतं, इन्स्टंटली रिझल्ट कळतो 200 पैकी किती मार्क्स स्कोर केलेत, आणि विशेष म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना पर्सनल मेंटर मिळतो. तुम्हाला कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट येऊ देत, म्हणजे स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये, मॉक टेस्ट अनालिसिसमध्ये तुम्ही डायरेक्टली त्या मेंटरशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. खरं तर 1000हून जास्त विद्यार्थी आमच्याशी जोडले गेले आहेत. हे खरं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, हे सगळे विद्यार्थी मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करत आहेत आणि मेंटरशी काहीही डाऊट असेल तर ते मेंटरशी आपल्या बोलत आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट प्रोव्हाइड करायचे आणि तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करायची जबाबदारी आमची असेल. आता येतो नेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाची टेक्निक म्हणजे काय, ऑप्शन पुटिंग टेक्निक. ही ऑप्शन पुटिंग टेक्निक ही स्वतः मी सुद्धा फॉलो करायचो. मोस्टली मॅथ्समध्ये ही टेक्निक्स वगैरे यूज होतं. यामध्ये काय करतो आपण, डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी म्हणजे सॉल्विंगसाठी जम्प करण्याआधी इतकंच करायचं आहे, जो क्वेश्चन्स दिलेला आहे त्याचे ऑप्शन्स पहिल्यांदा वाचायचे. ऑप्शन्स वाचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, काही ऑप्शन्स असतात ना ते क्वेश्चन्समध्ये पुट करून बघायचे. उदाहरणार्थ मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही टेक्निक सांगितली आहे की व्हेक्टर्स म्हणजे लाईन अँड प्लेन या टॉपिकमध्ये ज्यावेळी मला अजूनही आठवते की इक्वेशन्स ऑफ प्लेन दिलेलं असतं, त्याला परपेंडिक्युलर इक्वेशन फाइंड करा म्हटलं असतं. मग त्यावेळी जर तुम्ही दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन फाइंड करत बसाल तर त्यासाठी वेळ खूप कन्झ्युम होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, ऑप्शन्समधून परपेंडिक्युलरचे जे दिलेले इक्वेशन्स आहे ते पिकअप करू शकता. त्याचे डायरेक्शन रेशोज आणि या दिलेल्या प्लेनचे डायरेक्शन मल्टिप्लाय करून तुम्ही तुमच्या आन्सरपर्यंत पोहोचू शकता. या ज्या काही टेक्निक्स आहेत ना याच्यामध्ये सॉल्विंगमध्ये वेळ अजिबात घालवायचा नाही. ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टेक्निक आहे की ऑप्शन्स तुम्ही पुट करून क्वेश्चन आन्सरपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यानंतर फर्स्ट क्लिक ऑप्शन ही जरा टेक्निक म्हणजे मला सुद्धा इतकी रिलेव्हंट वाटत नाही, परंतु सजेस्ट करतो. काही वेळा होतं असं की आपली प्रॅक्टिस इतकी झाली असते ना त्यावेळी आपल्याला समजतं एखादा क्वेश्चन्स आपण वाचला त्यानंतर काही वेळ ऑप्शन ज्यावेळी आपण बघतो ना त्यावेळी ऑप्शन्समधून एखादा ऑप्शन असा असतो ना पहिल्यांदा आपल्या डोक्यात क्लिक होतो आणि मोस्ट ऑफ द टाईम उत्तर जे असतं ना तेच असतं. त्यामुळे ज्यावेळी तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल ना की मी क्वेश्चन्स वाचले आणि एखादा ऑप्शन पटकन मनामध्ये क्लिक होतोय ना, नक्की त्याचं आन्सर असू शकतं. त्यानंतर पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची टेक्निक आहे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. ही शॉर्ट ट्रिक्स मी सांगतोय. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुमची हीच असली पाहिजे. तुम्हाला फिजिक्स
फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. स्टार्टिंग केमिस्ट्रीपासून करा. शॉर्ट ट्रिक्स वापरा. केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक होऊ शकतात. 35 ते 40 मिनिटामध्ये केमिस्ट्री कंप्लीट करा. फिजिक्सला मूव ऑन करा आणि मॅथमॅटिक्ससाठी सांगतो आणि मोस्टली फिजिक्ससाठी क्वेश्चन्स वाईजली चूज करा. हे यासाठी कारण का मोस्टली विद्यार्थ्यांच्या मिस्टेक्स ज्या होणार आहेत ना मॅथ्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये होऊ शकतात. कारण का फिजिक्स होतं असं की मॉडरेट लेवलचं येतं. त्यामुळे क्वेश्चन्स आपण व्यवस्थित चूज केला पाहिजे. एखादा क्वेश्चन जर डिफिकल्ट वाटतोय त्याला तिथं स्किप करा. पुढच्या क्वेश्चनला मूव करा. तिथं तुम्हाला एकतर टाईम द्यायची गरज काहीच नाही आहे. त्यामुळे एखादा क्वेश्चन जर टाईम कन्झ्युमिंग असेल तिथं तुम्ही थांबावं आणि पुढच्या क्वेश्चन्सवरती मूव करा. काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय झाला होता गेल्या वर्षी की मॅथ्सच्या 50 क्वेश्चन्सपर्यंत सुद्धा विद्यार्थी पोहोचले नव्हते. पहिल्या 2-3 क्वेश्चन्स पहिल्या 10 क्वेश्चन्समध्येच त्यांना इतके डिफिकल्ट क्वेश्चन्स मिळाले होते ना ते सॉल्व्ह करायच्या नादामध्ये ती एंडिंगपर्यंत पोहोचूच नव्हते. याचा इफेक्ट भलेही सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची एक बोनस टिप तुम्हाला द्यायची आहे. एखाद्या क्वेश्चनमध्ये समजा तुला डिफिकल्टी येत असेल किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला वाटतं की हा खूप डिफिकल्ट आहे याचा इफेक्ट पुढच्या क्वेश्चन्सवर पडणार नाही याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही शॉर्ट ट्रिक्स आणि तुक्का स्ट्रॅटेजी सांगितल्या आहेत त्या आजपासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. मॉक टेस्टमध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता हा तुक्का स्ट्रॅटेजी होता. त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येतोय त्यावरती नक्की क्लिक करा. आणि त्याचसोबत तुम्हाला एक काही फॉलो करायचं आहे की ज्या तुक्का स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करताय त्यासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा कळेल की आणखीन कोणत्या तुक्का स्ट्रॅटेजीज आहेत ज्या ते फॉलो करतायत. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.